क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भाव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान संत समागमी धरावी आवडी करावी तातडी परमताची तुका म्हणे हा लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे भरून राहो नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान विठ्ठल 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 महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं निन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करू प्रथम नमना पाण्डुरङ्गा प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो
जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता विठ्ठल 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 क्षणोक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू नाशिवंत देहा जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याची महामूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे सदेह वैकुंठाला जाणारे पंचम वेद निर्माते महाराष्ट्राचे भूषण विश्ववंदे जगद्गुरु तुकोबरा यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग मानव जातीला विचारात पाडणारा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल 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 अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगतचालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालाने तुझी या बाळे सूर्याशी चालाने तुझी या बाळे ऐसा तू समार्थ ब्रह्मांडाचा धनी तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे म्हणजे ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान देखील हलू शकत नाही असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा किंवा ज्याच्या सत्तेने आपण सर्वजण कीर्तनाला आलो आणि अगदी कीर्तन संपेपर्यंत सर्वजण जागा राहून कीर्तन ऐकणार अशी ज्याची विशेष कृपा किंवा ज्याच्या सत्तेने आपण चालतो बोलतो खातो पितो हालतो डोलतो कीर्तन ऐकतो पंढरपूरला जातो आळंदीला जातो देहूला जातो पैठणला जातो प्रत्येक क्रिया करत असताना या क्रियेवरती सत्ता जर कुणाची असेल तर ती असते भगवंताची सत्ता. आणि अशाच भगवान पांडुरंग परमात्म्याच्या सत्तेने अगदी काहीतरी मानव जातीने या मनुष्य देहाला जन्माला यावं आणि जन्माला येऊन काहीतरी स्वतःच्या जीवनाचं सार्थक करून अगदी 10व्याच्या निमित्तानं 13व्याच्या निमित्तानं काहीतरी प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं काहीतरी पहिलं दुसरं तिसरं चौथं पुण्य स्मरणाच्या निमित्तानं काहीतरी आपल्याही कार्यक्रमामध्ये आपण गेल्याच्या नंतर भगवंताच्या द्वारामध्ये आपल्याही नावानं घंटा वाजावी असं काहीतरी कार्य करून जाणं हे आपलं कर्तव्य असतं. हा विचार आपण केला पाहिजे, लक्षामध्ये घ्या. तसेच या मला वाटतं नावडकर परिवारावरती अगदी त्यांच्यामधून जाऊन आजीबाईला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. रुक्मिणीबाई नामदेव नावडकर बरोबर ना आणि यांच्याच सखुबाई हा बरोबर सखुबाई नामदेव नावडकर अगदी आजीबाईंना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. तसेच या कार्यक्रमामध्ये खरंच सांगावं लागेल की आजीने काहीतरी स्वतःच्या हाताने सत्कार्य केलं म्हणा काहीतरी स्वतःच्या जीवनामध्ये अगदी जीवनाचं सार्थक करायचं म्हणून काहीतरी चांगलं कार्य त्यांनी केलं. त्याचमध्ये त्यांचे सुपुत्र म्हणून अगदी जसं की आपण म्हणतो मुलगा जन्माला यावा तर चांगला यावा कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाटे देवा काहीतरी पोटी मुलगा जन्माला यावा तर चांगला यावा चांगल्या विचाराचा यावा आणि आपण गेल्याच्या नंतर आपल्या जीवनाचं सार्थक म्हणून त्यांनी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आजीबाईंची अगदी मुलं आदरणीय हरिभक्तपरायण बालासाहेब दादा नामदेव नावडकर त्याचबरोबर अशोक दादा नामदेव नावडकर आणि गणेश दादा नामदेव नावडकर अगदी या 3ही सुपुत्र स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी चांगला विचार आणून आजीबाईंचं 1 वर्ष ते पूर्ण करतायत. प्रथम पुण्यस्मरण करतायत. अगदी आनंदाची गोष्ट आहे. पण लक्षामध्ये घ्या नक्कीच आजींना भगवंताच्या पायाजवळ चरणाजवळ जागा असेल का त्यामुळे तर आपण भगवंताचं नामस्मरण भगवंताच्या नामस्मरणारूपी कीर्तन रूपी घंटा आज त्यांच्या नावानं आपण इथे वाजवत आहोत. म्हणजे नक्कीच भगवंताच्या द्वाराजवळ त्यांना जागा असेल. लक्षामध्ये घ्या आपण सर्वजण कीर्तनाला आलो आहोत पण प्रत्येक जण विचार वेगवेगळा करतो. जसं आजीबाईंचा अगदी पहिलं वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे तसाच आपलाही तो दिवस येणार आहे बरोबर ना.
वाईट वाटेल तुम्हाला थोडंसं ऐकण्यासाठी, पण अगदी माणसाला खरं सांगितल्यानंतर राग येतो हे मलाही माहिती आहे. माणूस प्रत्येक जण जाण्यासाठीच आलेला आहे. कारण क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके जाएगा, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. कारण देहासाठी जन्माला आलेला आहोत, पण लक्षामध्ये घ्या हाच मनुष्य देह धारण केल्याच्या नंतर आपण ठरवायचं भगवंताचं नामस्मरण करायचं, परमार्थ करायचा की प्रपंच करायचं, नेमकं काय करायचं हा विचार आपण करायचा आहे. कीर्तनामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला भगवान परमात्म्यांनी नामस्मरण करण्याची, चांगलं काहीतरी सत्कार्य करण्याची, अगदी स्वतःच्या जीवनाचं काहीतरी कोटी कल्याण करून घेण्याची एक भगवंतानं दिलेली संधी आहे. पण याच संधीचं सोनं आपण नेमकं करायचं कसं याचा विचार प्रत्येक जणांनी करायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण कुणाची तरी इच्छा असते आम्ही आळंदीला जावं, देहूला जावं, पंढरपूरला जावं, काहीतरी कार्य करावं. पण कधी कधी असंही होतं, माणूस म्हणतो अगदी आमचं कुणीच नाही. कारण माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत त्याच्यावरती नितांत आणि विनामूल्य प्रेम कोण करतं? ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावीन प्रीती. पण काही काही गोष्टी अशा घडल्या ना, जेव्हा आपल्यामध्ये 2 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वी यावर्षी आषाढीची वारी जोरात झाली, पण 2-3 वर्ष होतच नव्हती का? कोरोना आपल्यामध्ये आता नाही राहिला, भिण्याचं काही कारण नाही, पण आला होता मात्र नक्की खरा. कारण माणूस त्याच्या अगोदर म्हणायचा कुणी चुकुणाचं नसतं, पुढचं बोला, तुम्ही बोलत नाहीत का, माझ्यावर रुसले का काही, माझं तुमचं काय बांधायला बांध नाही, कीर्तन संपेपर्यंत तुमचा माझा संबंध आहे, पण बोलत चला, कुणीच कुणाचं नसतं म्हणून जग फसतं. पण लक्षामध्ये घ्या, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मुलावरती नितांत प्रेम करणारे आई वडील त्यांच्याच मुलाला मुलीला कोरोना जर झाला ना, तर बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे, नाही रे नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कुणी, न बहीण कुणाची न भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. पण लक्षामध्ये घ्या, आपण सगळ्यांनी अगदी चांगला विचार करायचा. कारण या कीर्तनामध्ये आपण सर्वजण वाहत चाललेलो काहीतरी ओंडके आहोत. ओंडके कळतात ना, लाकडाची ठोकळे, हा तसे आपण ओंडके आहोत. हा कीर्तन रूपी समुद्र आहे. या समुद्रामध्ये आपण सर्वजण ओंडके वाहत चाललेलो आहोत. काही ब्राह्मणवाडीचे ओंडके आलेत, काही कारखान्यावरचे ओंडके आहेत, काही याच गावातले ओंडके, अगदी पाहुणी म्हणून प्रत्येक गावातील ओंडके इथे जमा झालेले आहेत. पण लक्षामध्ये घ्या, कीर्तन संपण्याची अशी एक लाट येणार की तुम्ही आणि आम्ही वेगवेगळे होणार. 2 ओंडक्याची होती सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. कीर्तन संपण्याची लाट येणार आणि तुम्ही आणि वेगवेगळे होणार. पण कदाचित भविष्यामध्ये तुमच्या परिसरामध्ये पंचकृषीमध्ये मी कधीतरी कीर्तनाला जर आले तर तुमची आणि माझी गाठ भेट होण्याची शक्यता आहे. पण जी शेवटची लाट आहे तिला म्हणतात सुनामी लाट, ती मृत्यूरूपी लाट. जशी आजीबाईंच्या जीवनामध्ये आली, ती जर लाट आपल्या जीवनामध्ये आली तर तुमची आणि आमची कधीच गाठ भेट होत नाही. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
अगदी कीर्तन संपण्याची लाट येणार, मृत्यूरूपी लाट जीवनामध्ये जर आली, तुमची आणि आमची कधीच गाठ भेट होत नाही. कारण आपण या देहाला नक्कीच जन्माला आलेलो आहोत. जसं की आपण एखादं भाड्यानं घर करावं राहण्यासाठी, आणि त्या घरामध्ये मालकाने सांगावं फक्त आत्ताची आत्ता, या क्षणाला, या वेळेला, या मिनिटाला, याच दिवशी आमची रूम, आमचं घर आम्हाला रिकामं करून द्या. त्या क्षणाला आपल्याला ते घर रिकामं करून द्यावं लागतं. तसंच भगवान पांडुरंग परमात्म्यानेही शरीररूपी घर आपल्यालाही वापरण्यासाठी दिलेलं आहे. पण ज्यावेळी भगवंताचा पत्र येईल, रिपोर्ट येईल, त्यावेळेला आपल्याला जावंच लागल. कारण जिंदगी किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. हे दिलेलं शरीरूपी भाड्याचं घर ज्यावेळी भगवंतानं पत्र पाठवून देतील, त्या क्षणाला आपल्याला जावंच लागणार. पण अगोदर, या जाण्याच्या अगोदर माणसानं विचार केला पाहिजे की आपल्याला नेमकं करायचं काय आणि नेमकं नाही करायचं काय. जो विचार स्वतःच्या जीवनामध्ये जीवनाचं कोटी कल्याण करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी केला, माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी केला, संत जनाबाईंनी केला, संत नामदेव महाराजांनी केला, संत मुक्ताबाई, बहिणाबाई, मीराबाई, सोयराबाई, सखूबाई, अनेक संत महात्मा मंडळींनी स्वतःच्या जीवनामध्ये विचार केला. पण लक्षामध्ये घ्या, जो विचार माऊली संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये केलेला आहे की काहीतरी चांगलं करायचं, काहीतरी जीवनाचं कोटी कल्याण करायचं, ना आपल्याच सोबत जगाचंही कल्याण करायचं. कारण जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. कारण माऊली ज्ञानेश्वर महाराजांना म्हटलं जातं, ज्ञानाचा 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 सागर, ज्ञानेश्वर. तुम्हाला वाटेल पोरीनीच ती एवढतीच, पण लक्षामध्ये घ्या, असंच एकदा कीर्तनाला गेले, कीर्तनात जरा जास्तच गायन केलं बरं का नामदेव दादा. कीर्तनात जरा जास्तच गायन केलं म्हणून एक आजीबाई कीर्तन संपूस तर नुसती रडायची. आजीबाई काऊन रडता तुम्ही? आजी म्हणे, ताई काय सांगू तुम्हाला, नेमकं म्हणलं झालं तरी काय म्हणे, आजी
नेमकं तुम्हाला झालं तरी काय कोणी मारलं का? तुमचा पोरगा काही म्हणतो का? तुमची सून काही म्हणजे तुम्हाला खोड्या करते का? का तुमचे पती जवळ नाही म्हणे कुणाची टप्परी मला त्रास द्यायची? म्हणलं मग तुम्ही अशा रडता का? नेमके का रडत होत्या? आजी म्हणे ताई काय सांगू तुम्हाला, 1च महिना झालं माझी अशी गदड्यासारखी बकरी होती आणि ती बकरी मेली ती तुमच्यासारखी जिवळायची म्हणा. हा तुम्हाला वाटेल गेलं नेमकं झालं काय, पण हे करायसाठी 10-10 वर्ष अभ्यास करावा लागतो. हा तवा येतंय बरं का. त्यातून आज हे साथ द्याय ना बघा, नाही तर लई वळते मी. अगदी माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या जीवनामध्ये काहीतरी जीवनाचं कोटी कल्याण करून घेतलं म्हणून आपण ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. जगाची माऊली, ज्यांना माऊली म्हटलं जातं अगदी कोट्यानं, अगदी लाखावरती संत महात्मी मंडळी आणि प्रत्येक गावातून प्रत्येक वारकरी. तिथे काही कुणाला पत्रिका दिली जात नाही, कुणाला आमंत्रण दिलं जात नाही, कुणाला निमंत्रण दिलं जात नाही, तरी सुद्धा कुणाला काहीच न सांगता आषाढी वारीसाठी आळंदीला, पंढरपूरला, देहूला एवढी गर्दी होते का? त्यांनी केलं. कारण ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देवा तुम्हाईसे, म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञान देव तुम्हाईसे. जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतःच्या जीवनामध्ये अगदी भगवंताला प्राप्त करून घेतलं, स्वतःच्या जीवनाचं कोटी कल्याण करून घेतलं. पण तुकोबराही सांगतात भगवंताला प्राप्त करायचं असेल, जीवनाचं कोटी कल्याण करून घ्यायचं असेल तर आम्हीही केलं काय? जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठाले कृपा केली, तेव्हा या विठाले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचं पुण्य आहे तेव्हा भगवंताने आमच्यावरती कृपा केली. असे जगद्गुरु तुकोबराई आपल्याला उपदेश करतात, आपल्याला सांगतात की बाबा रे तुम्ही विचार करा, तुम्ही विचार करा पण लक्षामध्ये घ्या. असेच जगद्गुरु तुकोबराई त्यांच्याही जीवनामध्ये स्वतः नाम घेता का पेयाम, नाम घेता का पेयाम, नाम घेता का पेयाम, नाम घेता का पेयाम. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुका राम, तुका राम नाम घेता कापे यम, ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा, ही सामर्थ्य ज्यांच्यामध्ये ते जगद्गुरु तुकोबन असे तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात की बाबा रे तुम्ही विचार करा आणि तोही कसा करा? क्षणाला करा अभंगाचं क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा
वाजवा ना टाळ्या एकदा. एवढं तरी काम न सांगता करत जा. एवढं सुंदर गायन करतात, वादन करतात. पण तुम्हाला जर काहीच वाटत नसेल तर मला लई वाईट वाटतं. अतिशय सुंदर आमच्याच गुरुभगिनी आदरणीय हरिभक्त परायण ब्राह्मणवाडीच्या आहेत. मला जरा सवय बघा, जरा लेट नावं घ्यायची. हां, सुरुवातीला जर नावं घेतले ना जरा वेगळंच होतं. म्हणून मला जरा सवय अशी वाटलंच नाही पाहिजे की आता ही नाव घेईल का नाही घेईल नेमकी. आदरणीय हरिभक्त परायण आमच्याच गुरुभगिनी अतिशय सुंदर कीर्तनकार आहेत. अगदी आमच्यासोबत कथेचं अध्ययन करण्यासाठी असल्यामुळे आज कार्यक्रमाला येण्याचा योग आला. आमचंही मी परमभाग्य समजते की आदरणीय हरिभक्त परायण ज्ञानेश्वरीताई सोळंके अतिशय सुंदर कीर्तनकार आणि गायिका आहेत. भागवत कथाही करतात. ताईंचेही धन्यवाद व्यक्त करते. त्याही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच गायनाचार्य आमच्या हरिभक्त परायण आदरणीय विलास महाराज असतील. बाबा तुमचाही आवाज अतिशय सुंदर आहे. कारण लेडीजच्या पाठीमागं गायन करणं एवढी सोपी गोष्ट नाही. हां, यांना वाटत असेल बाबाला येईनच काही नाही, तुम्ही येऊन बघा कसं होतं नेमकं. अतिशय सुंदर, तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. प्रल्हाद बाबा असतील, बाबा तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. आमचे टाळकरी गावातीलच ना, हां तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी बाबा अतिशय सुंदर, जगद्गुरु तुकोबारायांसारखे तुम्ही दिसता, गंधही तसाच लावलाय. तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. तुम्हीही उपस्थित आहात. त्याचबरोबर आमच्या सोळंके ताईचे आई आणि बाबा दोघेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. माझेही वडील कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आणि विशेष करून अगदी अतिशय सुंदर, ज्यांना आवड असते त्यांना सवड काढण्याची कधीच गरज पडत नाही. बरोबर का? ज्यांना आवड आहे त्यांना सवड काढण्याची गरज कधीच पडत नाही. जिवंत उदाहरण अगदी तुम्हाला पाहायचं असेल प्रत्यक्षात आदरणीय हरिभक्त परायण आमचे ड्रायव्हर काका. हां, अतिशय सुंदर. नाही समजणार, तुम्हाला सांगणार नाहीत एखादं प्रमाण, पण कीर्तनकार नेमका कीर्तन कसं केलं हे बरोबर ते सांगणार. चांगलं झालं की कसं झालं. त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमच्या आदरणीय हरिभक्त परायण यूट्यूब चॅनलवाले, काय यूट्यूबचं नाव काय, नाथ कीर्तन, अगदी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. कधी जर आठवण झाली तुम्हाला या कीर्तनाची तर बघण्यासाठी त्यांचेही धन्यवाद व्यक्त करते. आणि विशेषतः ज्यांचं नाव पाठीमागे ठेवलं आदरणीय हरिभक्त परायण, ज्यांना माहितीच नाही मी कोणत्या तालामध्ये गायन करणार, पण अतिशय सुंदर ज्यांचं वादन कसं समयाशी सादर व्हावे असं ज्यांचं वादन आदरणीय हरिभक्त परायण आमचे मृदंग विशारद, आमच्या परिसराचं, आमच्या गावातील वैभव आदरणीय हरिभक्त परायण नामदेव महाराज बेदरे. अगदी दादा तुमचेही धन्यवाद व्यक्त करते. त्यांच्यासाठी एकदा वाजवा ना टाळ्या. तुम्ही म्हणाल ताई तुमचा नामचा का बांधाला बांधे का आम्ही तुम्हाला दगड मारतो. सर्वांचाच नामोल्लेख करणं शक्य नाही, म्हणून सर्वच हरिभक्त परायण चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, पदर घेतलेल्या, बिना पदरवाल्या, नथीवाल्या सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून, आता नाही घेतलं तरी चाललं, नका घेऊ. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंग सोडूया. विठ्ठल 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 विठ्ठल